एक ऑलमोस्ट 2 ते 3 दिवसाचं असतं. हे 2 ते 3च दिवसाचं आहे आणि ह्याला कुणीतरी इथं आज सोडून दिलंय आणि सकाळी सकाळी आम्हाला इथं सापडलंय. हे मेकअप आर्टिस्ट आहेत. मेकअप आर्टिस्ट आता फुलं लावायचे काम करतात. हे बघा ही फुलं. मला आता असं वाटतंय ना माझं नशीब खरंच आहे कुठेतरी जिवंत आहे. हे बघा इथे हीच ती आहे. ओ आपण आतमध्ये बघूया. हे बघा इथं दिसतंय तुम्हाला आयशा विल्ला. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी राहुल प्रतापराव गावडे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती. तर बघा आज आमचं आहे ना रिटर्न जर्नी स्टार्ट होणार आहे. आता 2 दिवस आमची एन्जॉयमेंट झाली चांगलीच. आता मी मुंबईला निघणार आहे. तर आता आपण बघा ह्या गणूच्या घरी राहिलो होतो आपण. तर इथं ह्या आजी आहेत. ह्या आजींनी आम्हाला आहे ना खूप मदत केली आहे. तर हे आजी बघा, आजी ह्या इथं राहतात. त्यांचं घर तिकडं पण आहे, पण त्यांचं ते बघा एवढी गुरंढोरं आहेत तेवढे सांभाळतात. आता आजी सांगतील आपल्याला एक एक गुरं कुठलं आहे आणि काय काय आहे त्यांचं ते सगळी जातबीत सगळं सांगतात ना. हां आपले सगळे म्हणजे जे सबस्क्रायबर आहे त्यांना सगळ्यांना सांगायचं. हां आता बघा हे कोण आहे? खिलारी काय बैल आहे का गाई आहे? काय गाई ते बैल. ती गाय आहे आणि हे तिचं वासरू आहे. बैल येतो आता, म्हणजे आता छोटूस आहे. आता हळूहळू मोठं झालं ना की गणू वर्षाचं झालं 6 महिन्याचं असेल. हा हे बघा हे 6 महिन्याचं आहे. आता ह्याला आहे ना शर्यतीसाठी ठेवणार आहे. ती बघा ती हंबरते, ती त्याची आई आहे आणि ती जी आई ती आहे म्हणजे ह्याची ती आजी आहे. हा आणि हे कुठलं आहे ह्याला? हा आता हे एक टोनग आहे आणि एक म्हस, म्हणजे हे रेडा आहे ती म्हस आहे. आणि हे काय ह्याला शिंगच नाही, भोडूशी गाई. अच्छा हिला गिरजाई जात. हा गिरगाईची ही गाई आहे. तिला शिंगच नाही, शिंग नसतात नाही ना, लांब कानाची असते त्यांची ओळख. लांब कानाची. हा आता गणू सांगतोय आपल्याला बघा त्यांची ओळख लांब कानाची ओळख असते ना, ती गिरगाई असते. हा आणि ही हिचं नाव हौशी आहे. जर्सी गाय. हा ही आपण दुधासाठी वगैरे फेमस आहे. आता आपण बघूया. हे बघा आम्ही काल या डोंगरावर जाणार होतो, पण आमचा डोंगरावर जायचा प्लॅन कॅन्सल झाला. दुर्गुडी त्या डोंगराचं नाव आहे. आणि आता गणूनं मग सांगितलं तो जो तिथं दगड दिसतोय आपल्याला, तो दगड बऱ्याच वर्षांपूर्वी ना त्या वरनं टोकावरनं खाली गडगडत आलाय. चला आपण बघूया दुसरीकडे. आता हे इकडं झाड आहे बघा, भेंडीचं झाड आहे. पण ही वेगळी भेंडी आहे ना कुठली तरी. हा ही रान भेंडी आहे बघा. हिला अशी फळं येतात. ते सुकलं जातं. सुकलं आहे बघा, दिसते का? हे सुकले आता. हा मी तुम्हाला तोडून दाखवतो. हे असं आहे, हे सुकलं आता. येलो कलरचं असतं. येलो कलरचं असतं ना. आणि इथं बघा हे एक मंदिर आहे. गणू हे कसलं मंदिर आहे? हे वेताळबाबाचं मंदिर आहे, जे विक्रम वेताळची आपण स्टोरी ऐकली असतील. ज्याच्यामध्ये भूतांचा जो राजा असतो वेताळ बाबा, हे त्याचं मंदिर आहे. त्यामुळे आपण इथे एकदम निश्चिंतपणे राहू शकतो. ओके. इकडे भरपूर प्रकारची आपण झाडं लावली एक फार्म हाऊसचा फील येण्यासाठी. हे जे झाड आहे इकडे, हे सफेद चाफ्याचं झाड आहे. ह्याचा सुगंध पण मस्त असतो. हे आपलं नारळाचं झाड आहे, जे सगळ्यांनाच माहिती आहे. हे मोरपंखी झाड आहे. ते आपण दोन्ही वेताळबाबाच्या त्यामध्ये एंट्रन्ससाठी आपण जे लावलेले आहे, दोन्ही साईड लावले, इकडे एक एका साईडला एक. हे आपण भरपूर अशी नारळाची झाडं लावलेली आहेत, जे इंट्रोडक्शन आता ते छोटे छोटे आहेत, पण त्या कालांतराने मोठी होतील. हे जास्वंद, हे काय जास्वंदीचं आहे ना? हा जास्वंदीचं झाड आहे. हे जे चायनीज गुलाब याला म्हणतात, चायनीज गुलाबाचं झाड आहे. ओके. गुलाबाचे भरपूर प्रकार असतात, त्याच्यामध्ये चायनीज गुलाबाचं पण येतं. हे परत एक जास्वंदाचं. हे जे आंब्याची झाडं लावली होती ते आमच्या आजोबांनी लावलेली होती, पण आता त्याला म्हणजे असे उत्कृष्ट आंबे येतात, पळत आम्ही त्याचा आस्वाद घेतो. खूप छान झाडं आहेत. इथं चप्पल लावल्या, ते कशासाठी लावले त्याचं बेसिक रिझन मला पण नाही माहिती. नजर लागू नाही म्हणून. ते आता आजी बाबांना विचारायला पाहिजे, मला त्याचं रिझन माहित नाही काय. आणि हे जे आपण बघू शकतो, हे बघा, हे जे आहे ना हे सोनचाफा आहे. ह्याला सोनचाफा असं म्हणतात. याचा सुगंध आहे ना एकदम मस्त असतो, तुम्ही जर बघितलं. अच्छा हे सोनचाफ्याचं झाड आहे. बघ दादा एकदा हे बघा, घेऊन बघायचं. हे सोनचाफ्याचं झाड आहे.
आहा चहायला स्ट्रॉंग आहे रे एकदम. आता हे बघा राईसाठीच हे केलेलं आहे. हा आणि ह्या साईडला चिकूची झाड आहेत, तुम्ही जर बघितले असेल इकडकडला आपण चिकूची झाडे लावलेली आहेत. वावराच्या इथं साईडला चिकूची झाडे लावली. इथं बघा एक छोटूस जर्सीचं एक पिल्लू आहे, म्हणजे वासरू आहे, बैल आहे. हा हे बघू शकता. एक ऑलमोस्ट 2 ते 3 दिवसाचं असं हे 2 ते 3च दिवसाचं आहे. आणि ह्याला कुणीतरी इथं आज सोडून दिलंय आणि सकाळी सकाळी आम्हाला इथं सापडलंय. तर हे इथल्या आजी आजोबांनी ह्याला इथं आता बांधून ठेवलंय, कारण हे 2 ते 3च दिवसाचं आहे. परत इथं असं मोकळं सोडलं ना तर कोण वाघ वगैरे ना घेऊन जाणार. वाघ वगैरेची भरपूर भीती इकडे, पूर्ण चौकून डोंगर आहे. ये इकडे ते घाबरते. घाबरलेले सध्या त्याला आईची गरज आहे, पण आता कोणी सोडून दिले त्याच त्याला माहिती. चला आपण बाकीचं बघूया. ही आम्ही लावलेली झाडे आहेत. लॉकडाऊन मध्ये गावी आलो तेव्हा आम्ही झाड लावलेत, बट त्याचा रिझल्ट काय आला नाही. बाबांनी लावलेत, त्याचा रिझल्ट एकदम मस्त आलेला. हा हे लॉकडाऊन मध्ये झालं झाडांना, तर कोरोना झाला, ते फुलं नाही, फुलं आलीच नाहीत त्यांना. आपण जे 2 चाफे बघितले, एक सफेद चाफा, दुसरा सोनचाफा. हा लाल चाफ्याचा आहे, बट अजून फुलं आलेली नाहीत. एक दुसरं मागच्या साईडला झाड आहे, आपण ते पण बघूया. सीझन नुसार येतात का इथं? हा हे म्हणजे थंडीच्या मोसम मध्ये येतो. हा बॅक साईड आहे आपला, तिथं पण काय आपण हे जे बघितले, हे हळद आहे. हळद अच्छा, पिवळी हळद असते ती ही आहे. हा हा इथं आळूची पानं वगैरे. शेवग्याचं झाड आहे हे. शेवग्याची बी आपण अशी सहज लावली होती, त्याचा ते उत्कृष्ट झाड झालेलं आहे. याला अजून शेवगी लागलेली नाही, ते आलेली एक शेवगी शिंग आपण बघू शकतो. हे बघा इकडे हा चांगली मोठी आली की बघ, एवढी मोठी शेवग्याची शेंग आल्या, एकदम मस्त. ही खायला एकदम मस्त. आपण म्हणतो पातळ पाहिजे, पण अशी बीवाली जी शेवग्याची शेंग असेल गावच्या माणसांना असं हे तिथं काय बोलतात ते, हायब्रिड खायला भेटते एकदम. म्हणजे काय म्हणतात त्याला आपण, ऑर्गॅनिक खायला भेटते. लिंबाचं झाड आहे तिथं, ते वाळून गेले सध्याच्या कंडिशनला. इकडून खाली झालं आपण. आणि इथं एक गणूची विहीर, ही छोटीशी विहीर आहे. विहीर म्हणजे इथे ना, ही विहीर नाही ऍक्च्युली. आपण इथे पहिलं पाझर येत होता, जे वरच्या डोंगराचं आहे ना, तो पाझर येत होता. हा पाईप आहे, पाझर होतं इथं पहिलं. तर आपण कुंडी हे केलं होतं पाणी धरण्यासाठी. पहिलं बघून बघितलं, प्रयोग केला आपण, पाणी चांगलं येत होतं. मला आपण एक चांगलं विहिरीमध्ये केलेलं आहे. हे साधारण 20 फूट खोल आहे. 20 फूट? हा 20 फूट खोल आहे. 13ची याचं हे घेरा आहे. हा ते 20 फूट मध्ये एकदम मस्त. मे महिन्यापर्यंत पाणी असतं याला, तोपर्यंत काही टेन्शन नाही. मे नंतर जून जुलैला पाऊस चालू होतोय, परत भरणार. हा परत भरतो. म्हणजे थोडस त्यावेळेला कसरत आहे, कारण की डोंगर भाग आहे, पाण्याचा थोडासा इश्यू होतो इकडे. हा मे पर्यंत चांगलं पाणी असतं, मे एप्रिल पर्यंत पाणी असतं. आता तुम्ही बघता इथं कसं गावी एकदम वातावरण कसं आहे. आता कसं आहे, आमची पूर्णपणे तयारी झाली आणि ॲक्च्युली आता आम्हाला परत जायचं आहे मोहिनीकडे. आता मोहिनीकडे जाऊन आम्ही इथे नाश्ता करणार आणि तिथून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. आता बघूया आमचा प्रवास कसा होता. आता त्यांचे आम्हाला फोनावर फोन येत आहेत की या लवकर, पण आमचं चालू आहे, शूट चालू आहे एका वेग. आणि ऑलमोस्ट हे गणूचं घर आहे. आता इथे खाली कसं, इथे हॉल आहे, त्या साईडला किचन आहे, वरती पण ह्या साईडला हॉल आहे, तिकडे साईडला बेडरूम आहे. आता आतमध्ये आम्ही नुसता पसारा करून ठेवला आहे तरी ते बघा ह्या साईडला हॉल वगैरे आहे. आणि त्या आजी आहेत, त्या आजी तिथं राहतात. आणि हे असंच एक स्टोअर आहे, छोटंसं स्टोअर आहे गाडीला पार्किंग करायला वगैरे. आणि तिकडं आपली ही जनावरं वगैरे आहेत. पाऊस वगैरे आला की त्यांच्यासाठी ते छोटं ते शेड आहे. तिकडे एक शेड आहे, इथे एक शेड आहे. तर चला जास्त टाईमपास न करताय ना, आपण निघूया पुढच्या प्रवासाला. आता जस्ट ना आम्ही आतमधनं गाडी क्लीन करून घेतल्या. बाहेरनं पण प्लॅन होता, पण म्हटलं थोड्या वेळानं परत खराब होणार आहे. आता मुंबईला गेल्यावर डायरेक्ट. चला मित्रांनो बघा, आता आपण मोहिनीच्या घरी चाललोय. आता हे बघा एकदम जंगलामध्ये, म्हणजे पूर्ण रानामध्ये तिचं घर आहे. आता घरापाशी आम्ही पोहोचलोय. हेच ते शेड जिथं आम्ही काल नियोजन केलं होतं. आपण काच लावून घेऊ, नाही तर बघा आता ऑलमोस्ट आम्ही तो रस्ता आहे तिकडं, त्या रस्त्यानं इकडून वरती हे शेतातनं आलो इकडं. तर ना गाडीचा कार्यक्रम केलेला आहे,
धुवून घेऊन ठेवले गाडी इथं. सही आहे. त्यांचं पण आज रिटर्न जर्नी असेल. आज आहे का उद्या? ओके ठीक आहे. चला बघूया ह्यांचं आता कुठपर्यंत काय उरकले. हे किती वाट बघायची तुमची? हे बघा नाश्ता करून झाला आमचा. ह्यांची अजून काय तयारी नाही. आमची तयारी सगळं मसाज चालू आहे यांची. तर चला ठीक दादा नाश्त्याची सोय केली आपल्या. आता आम्ही फरमाईश तरी इडली वड्याची काय सांगितली होती. काय केले नाश्त्याला? पोहे. पोहे केले. राष्ट्रीय नाश्ता. काय दाजी झाली की नाही? आंघोळ झाली की नाही? चला आम्ही आता एक उन्हाचा एक डाव खेळतो. बघू काय होतंय आणि नंतर ना आम्ही रिटर्न जर्नी स्टार्ट करतो. चला मित्रांनो, हे बघा आता आम्ही पूर्ण आमची तयारी झालेली आहे. आमचं गाडीमध्ये सामान वगैरे टाकलेलं आहे आणि ह्यांची बघा काहीतरी फुलं बिलं लावायचा कार्यक्रम चालू आहे. 3 प्रकारचे 3 कलरचे फुलं आहेत. नीट बघ. एक पिंक आहे, हे बघा एक येलो, ऑरेंज आहे. गुलाबाचीच फुलं आहेत आणि हे मेकअप आर्टिस्ट आहेत. मेकअप आर्टिस्ट आता फुलं लावायचे काम करतायत. बघा आता. हे बघा ही फुलं. ठीक आहे. साधी साधी makeup artist नाही, लग्नाचा makeup केलेली आहे. माझ्या लग्नाचा. गणू काय म्हणतोय? एकदम मस्त भरपूर पावसाची यायला लागले. भरपूर झरी येते. पाऊस यायला लागला आता इथं. परतीचा प्रवास करायचा मन तर होत नाही, पण जावं तर लागणार आहे. जावंच लागतंय आता काय. जावंच लागतंय आता. जबाबदारीचं ओझ आहे, नाही तर इथे तंबू टांगला असतात. काय दाजी परत कधी भेटाल? आता नेक्स्ट आपण तामिनी घाटाचा प्लॅन करणार हा. आहे. बघूया नवीन आता कधी होते. आम्ही तामिनी घाटाचा तर प्लॅन करतोय आता. पण काय विषय माहितीये का, आम्ही जो प्लॅन करतो ना तो काय होतच नाही. हा काहीतरी वेगळंच होतंय. हरिश्चंद्र गेला, हरिश्चंद्र नाही झाला, भंडारदारा झाला आमचा. चला बघूया आता. येताना ठरलेलं माळशेज घाटाने यायचं आणि तिथं धबधब्यात थांबायचं. आता चाललोय खंडाळा घाटाने. आता रिटर्न जाताना आमचं ठरलं होतं, आम्ही ज्यावेळी येत होतो त्यावेळी म्हटलं जाताना माळशेज घाटामध्ये थांबूया, थोडं चिल करूया, नंतर निघूया. आणि आता आमचं ठरलंय खंडाळा मार्गे जायचंय. तर चला आता पडापड आम्ही आमची पॅकिंग करतो आणि नंतर भेटूया आपण डायरेक्ट गाडीमध्ये. हा गाडीमध्ये जायचं आधी गणूच्या आजीला पण भेटायचंय. आजी समोर कॅमेरा नको. चला हा चला आता आम्ही निघालोय आता इकडून. चला चला की टाटा. हा आजी कुठं राहिल्या? आजी तिकडं, आजी गायबच होती. आजी गायब राहिली. चला हो थांबा ड्रायव्हर. हे बघा आता इथून आम्ही हे जंगलाच्या नाही वावराची वाट पायवाट. चला दाजी मामी बाय. चला या मुंबईला या आता. हा नक्की या मुंबईला आपण काहीतरी करू नियोजन. मी शेजारीच आहे आणि हे 10 मिनिटावर आहेत. चालेल ठीक आहे. चला बाय बाय. बघा आता आम्ही इथून निघालोय आणि मोहिनीच्या इथे बघा जाण्यासाठी असा प्रॉपर रस्ता आहे. आता तुम्हाला इथून दिसेल की नाही, दाखवतो असं दाखवतो. कसं आहे पद्धतशीर की नाही, ओके मध्ये काम करायचं. हे नको टाकायला. आता इथून आम्ही डायरेक्ट आहे ना निघणार आहे, डायरेक्ट मनसरला जाणार आहे आणि मनसरवरनं खंडाळा मार्गे डायरेक्ट आम्ही मुंबईचा प्रवास आम्ही पूर्ण आता चालू करणार आहे. फोन तुझा माझ्याकडे नाहीये. ओके माझा कोणाकडे? मित्रांनो हे बघा आपण आता आहे ना हे जे ग्रामस्थ आहे ते ग्रामस्थाची देवी आहे मळाई देवी या मंदिरात आलोय. हा एंट्रन्स आहे. दोन्ही साईडला अशी एकदम कडक अशी ना झाडं लावल्यात, त्यामुळे खूप असं गेट सारखं असं फील येते. इथून आज जस्ट एंटर केलं आम्ही. आतमध्ये येऊन बघा इथं पाण्याचं पण आहे, छोटीशी सोय केली आहे. मळाई देवीचं इकडं मंदिर आहे आणि इथून आतमध्ये जायला एंट्री आहे. आतमध्ये आपण जाऊन बघूया. त्यामध्ये हात बुडून नंतर न करायचा. ओके हे असं
इथं कसं इथे ह्या साईडला ना हे गोमूत्र वगैरे ठेवलं, त्यामध्ये थोडंसं आपण आपल्या हातावर घेऊन नंतर ना आपण दरवाजाला हात लावून देवीच्या पाया पडू शकतो. हे बघा देवीची मूर्ती इथे. आता हे लॉक केले, पूर्ण दिसत नाही. यार मित्रांनो, आता आम्ही बघा मनसरला एका ठिकाणी आम्ही मनसरलाच थांबलो होतो ना रे जेवायला. पेटला आहे ना आम्ही गणेशच्या ना मावशीपाशी आणि जेवायला थांबलो होतो आणि तिथून जेवून आम्ही निघालो होतो. आणि बघा आता मुंबई पुणे एक्सप्रेसचं आहे ना, मुंबई पुणे एक्सप्रेस नाही, आम्ही जुन्या रस्त्यानं जायचं ठरवलंय. थोडं घाटामध्ये थोडंसं टाइमपास करायचा असा प्लॅन आहे आणि थोडं एन्जॉयमेंट करत जाणार आहे. आणि विषय असं झाला ना, आम्ही MIDC रोडने आलो, तळेगाव MIDC रोडने. लिटरली आमचं पेट्रोल पण संपाय म्हणजे CNG पण संपायला आला होता आणि पेट्रोल पण संपायला आलं होतं. पण होपफुली ना आम्हाला ना पेट्रोल पंप भेटला. आणि आता बघा CNGच्या लाईनीमध्ये आम्ही उभे आहे. ही भली मोठी लाईन आहे, सगळ्यात शेवटचा नंबर आमचाच आहे. मागे गाड्या वाढल्यात, 2 गाड्या, 2 मागे आहेत, अजून 2 मागा वाढल्यात. आणि आता गणेश आपला गणू पान खाऊन एकदम चिल करतोय. एकदम ब्रँडेड पान आहे. कोणतं? आकाश पान हाऊस. आकाश पान हाऊस. आता बघूया, आता पुढं आम्ही बघू आता काय काय नियोजन होतंय आमचं. आता लवकर पोचायचं होतं पण आता राहू द्या. ट्रॅफिक तर नाहीये पण आहे ना, पाऊस अचानक वाढलाय आणि आता ही भली मोठी CNGची लाईन. CNGच्या लाईन मध्ये पान खाऊन मस्त आनंद घेतोय मी. टेन्शन फ्री लाईफ जगतोय आता. स्नेहाचं काय चाललंय बघा. स्नेहा मेहंदी बघू. स्नेहानं गाडीमध्ये बसल्या बसल्या मेहंदी काढल्या आणि मेहंदी आर्टिस्ट. हा, धक्के खात मित्रांनो हे बघा, आता सगळ्यात आज पहिल्यांदा आम्हाला असं वाटलंय की आमचं नशीब चांगलं आहे. कारण की मला वाटतंय ना पाऊण तास 1 तास आहे ना आम्ही ना लाईनीमध्ये उभे आहे CNGच्या. आणि फायनली आम्ही CNG भरला. जस्ट आमच्या गाडीमध्ये CNG भरून फुल झालं आणि लाईटच गेली इकडं. आणि तुम्ही बघू शकता बॅक साईडला आहे ना लाईन, अजून आम्ही जिथे होतो ना त्या साईडला बघा, त्या साईडला अजून पण त्या बसच्या आहे ना बॅक मागे ना अजूनही ना लाईन आहे की ना पब्लिक अजूनही CNG साठी थांबले इथे. काय गणे काय म्हणजे भाई, मला आता असं वाटतंय ना माझं नशीब खरंच आहे कुठेतरी जिवंत आहे. आमचा गॅस वरून झाल्यानंतर तो भाऊ म्हटला लाईट गेलेली, तुमची लास्ट गाडी आहे. आणि आमचं CNG भरताना विषय झाला होता, आपल्याला ना एक रील्स बनवायची, फेक रील बनवायची होती आम्हाला. का बाबा इथं आलो आणि त्यांनी त्याला बोलायला लावायचं होतं का बाबा तुमचं CNG संपलेलं आहे, आपण आता तुमच्या गाडीमध्ये CNG टाकू शकत नाही. पण देवाचं नशीब एवढं चांगलं दिलं आम्हाला का आमचं CNG भरून झालं आणि तो म्हटलं का बाबा तुमचं आता CNG संपलेलं आहे, इथून पुढे मागची गाडी CNG वरती नाही होणार. सो आज पहिल्यांदा असं वाटलं की बाबा आपलं नशीब आहे, कुठंतरी आहे, कुठेतरी जिवंत आहे, देवाची कृपा आहे. काजवासारखं आमचं नशीब आता चमकलं, जरा चमकलं कुठंतरी. आमचं ठरलंय की आता लवकरात लवकर घरी जायचंय. कारण स्नेहाला पण ज्वेलरीच्या काही ऑर्डर्स आहेत, तर तिला अजून ज्वेलरी बनवायची आणि ना ती कस्टमर पर्यंत पोहोचवायची. तर आता लवकरात लवकर आम्ही डायरेक्ट आहे ना घरचा रस्ता धरणार आहे. तर बघूया, आता आहे ना 6 वाजले, तुम्हाला अपडेट देतो मी किती वाजेपर्यंत आम्ही आता डायरेक्ट घरी पोहोचतोय. घरी म्हणजे आपल्या कोपरगाव घनसोलीला. सो चला मित्रांनो, आता तुम्ही बॅकग्राऊंड वरनं बघू शकता तुम्ही, आपण लोणावळ्याच्या आहे ना ब्रिज खाली आहे आणि आपण आलो इथे ना आयशा विल्ला बघायला. कारण स्नेहाला आहे ना आयशा विल्ला बघायचा होता, तर तिने स्टोरी वगैरे बघितली होती, तर ती म्हटली मला बघायचं आहे वगैरे, तर त्यासाठी आपण आयशा विल्ला बघायला आलो आता. तर बघा आता ही रॉल्स रॉयल बघायची इथे, ते बघा ही आहे, ही रॉल्स रॉयल. ओ पाऊस आलाय. हां, ही रॉल्स रॉयल आहे, ते बघा इथे रॉल्स रॉयल, हीच ती आहे. ओ आपण आतमध्ये बघूया. हे बघा इथं दिसतंय तुम्हाला आयशा विल्ला. ओ हे बघा, आयशा विला. तो ही आहे ती रॉल्स रॉयल, हीच ती गाडी आहे. हा हात नको जायला. बघा पूर्ण गाडी एकदम, गाडीची पूर्ण हालत बेकार खराब झाली.
पूर्ण आहे बघा. आम्ही इथे थोडं आलो इथे. बघू शकता हा बाप रे बाप, फुल टू फटाक यार. फुल एकदम खतरनाक आहे. आता इथे पाणी वगैरे आहे. हा हा हे बघा इथे पूर्ण सगळं. हा म्हणजे इथे सामान वगैरे सगळं आहे. कपाट इथे पडलंय वगैरे. आता इथे प्रॉपर तुम्हाला दिसत नसेल. नाही इथे वॉशरूम आहे वगैरे. चल ना बघूया ते. हा इकडे वॉशरूमच आहे. एक्झाम बघायचं. इकडे वरती जायला पण आहे. बघूया आपण. ओ माय गॉड, हे सगळं तुटलेल्या अवस्थेत आहे. सगळं पडी आहे. पडीक आहे. हो अच्छा. इथं आयुष्याचं मला वाटतं बेडरूम वगैरे हे बेडरूम वगैरे असणार आहे इथे. कोणाचा बेडरूम नाही माहिती, बट फॅन पण आहे इथं. हा इथं फॅन आहे अजून. हे जुना फॅन आहे हा का. पाईपलाईन वगैरे तर लाईट्स वगैरे सगळं चोरीला गेले. हा तिकडे वॉशरूम वगैरे आहे. तिकडे पण एक रूम आहे. सगळं तुटलेलं आहे. इकडे हे बघा, इकडून तुम्ही बघू शकता. हा तो रस्ता आहे इथून. आता आपण इथं आयशा विल्लाच्या आहे ना फर्स्ट फ्लोअरला आहे. आता माहित नाही गोष्ट आहे ना, कहाणी वगैरे जी आहे आपण ऐकतो वगैरे ती खरी आहे की खोटी आहे. पण हा जरा थोडं आहे ना हॉरर जरा वाटतं इथे. हा तुम्ही जर एखाद्या वेळेस संध्याकाळची वेळ वगैरे आला ना तर खरंच आहे जरा हे प्लेस आहे ना थोडं घाबरण्यासारखंच आहे. खालचा रूम जरा आहे हॉरर. हा कारण इथे खाली जरा आहे ना थोडं भीतीदायकच वातावरण आहे. हा हे बघा इथं लोखंडामध्ये पूर्ण हा तो जुन्या काळातला मिरर आहे बघू शकता. म्हणजे आपण जे मूवीज वगैरे दाखवतात अगदीच असंच आहे. तर इथे ना अचानक आहे ना आता पाऊस वाढलाय वगैरे. आता आम्ही डायरेक्ट आता निघतोय घरी. काय फील नाही झालं आपल्याला. हा म्हणजे असं घाबरण्यासारखं काय नाहीये. तुम्ही येता इथं पण आहे ना जास्त या बघून जाऊ शकता. पण जास्त काय उशापती करू नका इथं. काय हे खरंच काय लिगल आहे की नाही, म्हणजे खरी घटना आहे की नाही माहीत नाहीये. पण येत आहे तर ॲटलिस्ट बघून जावा. आता इथं बरेच जण येतात. हो का हाच आहे. थांबा एक मिनिट. हो का हाच तो आयशा विला पूर्ण जो आता आपण आहे ना फर्स्ट फ्लोअरला होतो. फर्स्ट फ्लोअरवरनं जाऊन आलो आपण. आणि ही ती गाडी. आणि या साईडला आहे ना ते रेस्टॉरंट होतं पण हे का बंद आहे काय माहित नाहीये. आजूबाजूच्या इथे ना सगळं काही बंद आहे. पण ठीक आहे. पण जर तुम्ही इथे येत असाल तर ही ICICI बँक आहे ना त्याच्या समोरच आहे ना तुम्हाला हा आयशा विल्ला बघायला भेटेल. हा बाजूला सेंटर पण आहे. मित्रांनो आता इथे बघू शकता तुम्ही आयशा विल्ला एक्सप्लोअर करून झाला आपला. आता आम्ही पुढे येऊन आम्हाला भूक लागली. मग आम्ही हे मक्याचे कणीस खातोय. ऑइल केले आणि त्यामध्ये ना चटणी मीठ आणि लिंबू टाकले. आणि क्लायमेट बघा मागे. ते ड्यूक आहे. ते ड्यूक आहे ना लवकरच आहे ना आपल्या ना चॅनलवर तुम्हाला बघायला भेटणार आहे. बाकी वातावरण बघा. गणू कसं काय वाटला तुला आपला आयशा विल्ला? एकदम मस्त. ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जे काय भेटलं सगळे अनएक्सपेक्टेड आहे. काहीच प्लॅन केलेलं नव्हतं. जे मनामध्ये आले जे रस्त्यामध्ये आपल्याला भेटते एक्सप्लोअर करण्यासाठी आपण सगळं मेन्शन केलेलं आहे. तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा. दिसेल ते एक्सप्लोअर केलेलं आहे. तुला आवडला का आयशा विल्ला? गाडी बघूनच माझी हवा टाईट झाली. मी बाहेरच थांबले. काय घाबरण्यासारखं नाहीये. जाऊन बघू शकता. काय आहे तुम्ही चांगल्या मनाने गेला ना काय नाहीये. बघा आणि रिटर्न या. गाडी
आम्ही फक्त गाडीसाठी गेलोय. बाकी ते बघा अरे यार तुम्हाला दिसणार नाही मे बी, पण आहे ना तिथून बघा ट्रेन येते, ट्रेन चालले. तुम्ही का संपली इथपर्यंत आली ट्रेन तेच ना, खूप मोठी ट्रेन आहे. कसं आहे ना, एकदा तरी आहे ना तुम्ही आहे ना आपल्या मुंबई ते पुणे हा आहे ना ट्रेनने प्रवास एकदा करा. पुणे नाही तर ॲटलिस्ट लोणावळा तरी करा. आणि पावसामध्ये खरं तर मान्सूनमध्ये करा आणि रिझर्वेशन करा. अगदी ना विंडो सीट बघा, फुल पैसा वसूल आहे. सो चला आम्ही आमचं कणीस वगैरे खाऊन घेतो, बघूया पुढं. नमस्कार मित्रांनो, आता किती वाजले ते 9:15 वाजलेत आणि आता आम्ही कोपरखंड डीमार्टला आहे. सो फायनली आम्ही आपल्या घरी पोहोचलोय. बराच उशीर झाला आहे. घरच्यांच्या पण आहे ना कचकून शिव्या खाल्ल्यात आम्ही. ठीक आहे, तर आता सगळ्यात जास्त कोणाच्या खाली दाखव. सगळ्यात जास्त स्नेहाच्या शिव्या खाल्ल्यात, कारण तिची ऑर्डर आहे, आता अर्जंट ऑर्डर आहे आणि तिला आहे ना 10 वाजता जायची आणि आता 9:15 वाजलेत. आता मी पटकन आहे ना घरी पोचतो आणि स्नेहाला घरी सोडून मी आता पुढचा प्रवास करतो. तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, आमची मजा मस्ती जर तुम्हाला आवडली असेल तर आजचा व्हिडिओ नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.